आजपासून गंगा दशहरा आरंभ. दशहरा म्हणजे 10 पापे हरण करणारी. गंगा नदीच्या काठी या 10 दिवसात जो उत्सव साजरा करतात त्याला दशहरा असे म्हणतात. दशहरा म्हणजे गंगोत्सव. तसे पाहिले तर प्रत्येक नदी ही गंगेसमानच पवित्र आहे. गंगाच आहे, तिचा हा उत्सव. दशहरा हे गंगा नदीचे नाव आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत गंगेचे पूजन अर्चन, गंगास्तुती वाचन, गंगास्तोत्र पठण, गंगा स्नान, जलपान, गंगा अवतरणाच्या इतिहासाचे वाचन यापैकी शक्य असेल ते करून दशहरा उत्सव साजरा करतात. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत शंकराच्या देवळातून हा उत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी शंकराच्या देवळातून लघुरुद्र केले जातात व अभिषेक केले जातात. अभिषेक हे प्रतीक आहे. अभिषेक पात्रातून पाण्याची धार जशी सतत परमेश्वरावर पडत असते तसे आपले मन सतत परमेश्वर चरणी असले पाहिजे. रुद्र हे शंकराचे एक स्तोत्र आहे. ते 11 वेळा म्हटले की एकदशने होते. 11 एकदशनेचा एक लघुरुद्र, 11 लघुरुद्रांचा एक महारुद्र आणि 11 महारुद्र केले की एक अतिरुद्र होतो. अशा प्रकारे अभिषेक करणे ही अभिषेक भक्तीची उपासनेची एक पद्धत आहे. त्या उत्सवाचा आजपासून अर्थात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ. ज्येष्ठ शुद्ध दशमीला त्याची समाप्ती होते. त्यालाच गंगा दशहरा असे म्हणतात. गंगा ही केवळ एक नदी नाही तर हिंदुस्थानचा इतिहास, भूगोल, साहित्य, संस्कृती या सर्वांचा गतिप्रवाह गंगेच्या प्रवाहाशी जणू एकरूप झाला आहे. आपल्या संस्कृतीचे खास वैभव असे की आपण नेहमीच निसर्गाशी जास्तीत जास्त समरस होण्याचा प्रयत्न करीत आलो आहोत. इथला निसर्ग, इथले पाऊस पाणी आणि इथली एकूण परिस्थिती नेहमीच्या जगण्या वागण्यात प्रतिबिंबित व्हावी अशा पद्धतीने आपल्या सणावारांची रचना केली आहे आणि ही रचना हजारो वर्षे अबाधितपणे आचरणात आणली जात आहे. नदी ही नेहमी वाहती म्हणून पवित्र, त्यात गंगा ही जास्तच पवित्र. अगदी शपथ घ्यायची झाली तरी गंगा की सौगंध म्हणून घेतली जाते. परमपूज्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, महाकवी कालिदास आणि अनेक कवींनी गंगेवर सुंदर काव्यरचना केली आहे. ही गंगा भूतलावर जेव्हा अवतीर्ण झाली तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध दशमीचा. त्या उत्सवाचा आजपासून अर्थात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ. ज्येष्ठ शुद्ध दशमीला त्याची समाप्ती होते. त्यालाच गंगा दशहरा असे म्हणतात. इक्ष्वाकू कुळातील राजा भगीरथ याने आपल्या पूर्वजांना परलोकी गती मिळावी म्हणून भगवान शंकराची आराधना करून ही नदी भारतवर्षात आणली अशी कथा आहे. त्यासाठी त्याने प्रयत्नांची शिकस्त केली व यश मिळवले. म्हणून आजही एखाद्या कार्यसिद्धीसाठी घेतलेल्या कष्टाला, प्रयत्नाला भगीरथ प्रयत्न असे म्हणतात. गंगा ही हिमालयाची कन्या, ती सागराला मिळते. गंगा ही फक्त शिवमंगलाच नव्हे तर ज्ञानाची आणि परमसौंदर्याची साक्षात मूर्ती आहे. म्हणूनच महेश्वर तिला मस्तकी धारण करतो. सर्वांना जलस्वरूपात जीवनदान देणारी माता सर्वांचे मनोरथही पूर्ण करते. ती पापनाशिनी आहे म्हणून आपण आंघोळ करताना गंगेचे श्लोक म्हणतो. जणू गंगेचा स्पर्शच आपल्याला त्या श्लोकाद्वारे होतो. गंगेच्या पाण्यात काही प्रभावी औषधी गुणधर्म असल्याचेही सांगतात. आजही तांब्याच्या बंदिस्त कलशात भरलेली गंगा अगदी जशीच्या तशी शुद्ध व ताजी वाटते. मोगल बादशहा स्वारीत जाताना गंगेचे पाणी आपल्याबरोबर भरून घेत असे. त्या पाण्याशिवाय त्याला कोणतेही पाणी पिण्यास चालत नसे. आजही मरणोन्मुख व्यक्तीच्या तोंडात शेवटी गंगाजल व तुलसीपत्र घालतात. गंगा निर्मळच आहे व अनेक अडचणींवर मात करत सभोवतालच्या झाडाझुडपांना, पशुपक्ष्यांना पाणी देत वाढवीत, अनेक लोकांची तहान भागवीत, ही धरती सुजलाम सुफलाम बनवीत गंगा शेवटी आपल्या प्रियकराला म्हणजे सागराला जाऊन मिळते. तिचा आदर्श घेऊन आपणही आपले ध्येय समोर ठेवून अनंत अडचणींवर मात करून ते गाठण्याचा प्रयत्न करूया आणि एकमुखाने म्हणूया, जय गंगे भागीरथी.